भूत आलंय? नाही, मीच आहे विशाखा, तुम्हा सगळ्यांची विशाखा। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशा संबंधातला आहे। स्वतःचा चेहरा बॅटरीवर दाखवतेय कारण आम्ही चाललोय आयुषच्या वाढदिवसासाठी आणि संध्याकाळचे 7:15 वाजलेत, पण उजेड नाही आहे, आज मळब आहे, पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे बॅटरीचा आधार घेऊन स्वतःचा चेहरा तुमच्यासमोर सादर करावा लागतो आहे। आयुषच्या बर्थडेला चाललो आहे, आता आम्ही वाडीत आहोत आणि बघूया कोण कोण येतं आहे, कोणाकोणासोबत आपल्याला जायला मिळतं आहे। चला आयुषच्या वाढदिवसाला जाऊया आणि त्याच्या इच्छा पूर्ण करूया की त्याला दिसायचं आहे ना फोनवर, तर करूया आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग। चला कोणी येणार आहे ती कशाला बोलतायचं हे या ग सुषमा। यावेळी सुद्धा नेहमीप्रमाणेच आपली परंपरा कायम राखत अमृता वहिनीने रांगोळी काढली होती। साधं असं छोटंसंच का होईना पण घरगुती कार्यक्रमाला शोभेल असंच डेकोरेशन केलं होतं। तू कर हॅपी बर्थडे तू कर किती काय 4-5 दिवस मग तू दिसशी कसं बसलोय बायचं थांब। हा बस। जवळ ये सुषमा। अगं मी फोटो नाही काढताय। शब्दाची तू हाय कर। सगळे आल्यानंतर मग अमृता वहिनीने आयुषला ओवाळलं, त्याचं औक्षण केलं आणि आयुष सोबत तिने आणखी एका व्यक्तीचंही औक्षण केलं। कुणाचं तरी बघायचंय? जरा हस। आयुषच्या वाढदिवसाच्या जस्ट आधी माझा सुद्धा वाढदिवस होता आणि वहिनीची अशी इच्छा होती की यंदा तिने तो सेलिब्रेट करावा, पण केक कापून वाढदिवस साजरा करणं ही आपली भारतीय संस्कृती नाही आहे आणि मला ते पटतही नाही। पण फक्त वहिनीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी आयुषच्या बाजूच्या आधीच ठेवलेल्या खुर्चीवर बसून मी ओवाळून घेतलं आणि नंतर गिफ्ट घेताना सुद्धा माझे हाल होत होते कारण मला गिफ्ट्स घेण्याची सवय नाही आहे, पण तरीसुद्धा थँक्यू। मोबाईल वर दिसायचं आहे ना, असा दिसणार आहेस मोबाईल वर? मग असं दिसणार। हा अर्धी झाली आहेस, थांब। हा आलीस, हा आलीस, आलीस अगं आलीस, हा जा।
खाली ठेव. आईकडे बघा. आली. ते सरकत. मंडळी, या ज्या सगळ्या बायकांना हळद कुंकू लावताना तुम्हाला दिसत आहेत ना, तर ती आहे अमोलदादाची मावशी, म्हणजेच मगाशी आयुषच्या बाजूला जी एक छोटी मुलगी बसली होती तिची आई. आणि मावशी माझ्याजवळ येऊन काय म्हणाल्या माहिती आहे? त्या मला असं म्हणाल्या की अगं तू तीच आहेस ना
की जी व्हिडिओ बनवते आणि यूट्यूबवर टाकते. आम्ही बघितलेत तुझे व्हिडिओ पालखीचे, खूप छान होते, आम्हाला खूप आवडले. आणि ते ऐकून अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला, शहारे उभे राहिले की पहिल्यांदाच यूट्यूबमुळे मला कुणीतरी ओळखलं आहे. भले त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं असेल, याआधीसुद्धा त्यांनी मला पाहिलं असेल, पण आज यूट्यूबमुळे त्यांनी मला ओळखलं आहे. कारण त्या असं म्हणाल्या की आम्ही तुला यूट्यूबवर पाहिलं आहे. आणि मंडळी, हे फक्त माझं यश नाही आहे, हे तुम्हा सगळ्यांचं यश आहे. कारण तुम्ही सगळे नसतात तर मी आज कोणीच नसते. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप कृतज्ञता. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. आणि या महिला मंडळाची एक खास विनंती, आम्हा सगळ्यांचा एकत्र एक फोटो काढ ना गं. म्हणून या सगळ्यांना असं एकत्र बसवून आयुषला एका जागी बसवणं डिफिकल्ट जात होतं. पण तरीही धिस इज द फायनल रिझल्ट जो तुम्ही आत्ता पाहाल. मला सांगा फोटो कसे आलेत. टाटा टाटा कर. माझी काय पाडणं त्याला सगळी बघ किती पाव मला जेवायला त्या दिवशी अमृता वहिनीने माझ्या हातात जी पिशवी दिली ना, त्या पिशवीत हा सुंदर असा ड्रेस होता, जो आयुष, अमृता वहिनी, अमोल दादा, भाव्या दादा आणि काकांकडून वाढदिवसाची भेट म्हणून मला मिळाला होता. पण खरं तर या भेटीची काहीच गरज नव्हती. कारण तुम्हा सगळ्यांकडून मिळणारं प्रेमच इतकं आहे ना, की त्या प्रेमापुढे कोणतीही मटेरियलिस्टिक गोष्ट फिकीच पडेल. आणि त्या प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू. पण लवकरच मी हा ड्रेस घालणार आहे आणि ह्या ड्रेसमध्ये व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. त्यामुळे हा ड्रेस मला कसा दिसतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे त्यामुळे ते सुद्धा करून टाका. आणि आपले सगळे व्हिडिओज नक्की आवडीने पहा. आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.